श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर किचनचे व्हिडिओ तर काही येत नाही सध्या ब्लॉग चालू आहे बनवायचे, कारण या व्हिडिओला खूप दिवस झाले. तर आता टाकते. तर आम्ही निघालो होतो रात्रीच्या वेळेस पौरवरून जामनेरला. तर इथे विठुरायाचं हे लावलेलं आहे, छान तुळस वगैरे, जामनेर नगरी. तर आम्ही गेलो होतो सोनबर्डीच्या सोमेश्वरला भेटायला म्हणजे बघायला रात्रीच्या वेळेस. तर जामनेर नगरी अशी छान अशी सजवलेली आहे ठिकठिकाणी. एका ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, एकदम छान असं केलेलं आहे त्यांनी, बघू शकतो आपण इथे. तर इथे टर्नवरच आहे ते, शिवसृष्टी म्हणून. तर इथे कोणता एरिया आहे मला काही माहिती नाही, पण मेन रोडवरच आहे. आणि बस स्टँडकडे जातो तिथे त्या टर्नवरच आहे हे चौकात आहे बहुतेक. तर तिथून आम्ही पुढे निघालो सोनबर्डीवर जाण्यासाठी. भाविक बसला होता पुढे, भाविकचा प्रथम दादा. तर किती दिवसापासून चालू होतं आमचं, 1 महिन्यापासून जायचं आहे. आणि रात्रीच जायचं होतं, कारण तिथे रात्री लेझर शो वगैरे असतो, कारंज्यांचे शो वगैरे असतात आणि छान वाटतं रात्री. तर आम्हाला थोडं लेटच झालं होतं घरून जायला. बघू शकतो जामनेर नगरीचा अद्भुत नजारा इथून दिसतो वरतून, कारण टेकडीवर येते वर उंचावर, त्यामुळे पूर्ण जामनेर तिथून दिसतं भव्य असं शहर. जामनेरही खूप मोठं शहर झालेलं आहे. आणि माननीय आपले गिरीश भाऊ महाजन यांनी चांगला विकास केला आहे जामनेरचा. तर इथे गाडी पार्किंगला लावली आणि नंतर मग आम्ही पुढे थोडं चालत निघालो होतो. अंकिता, मी, प्राची आणि समीक्षा आली होती आमच्यासोबत, भाविकची मैत्रीण समीक्षा. तर बघू शकतो रात्रीच्या उजेडामध्ये छान असं त्यांनी रंगीत लाईट्स वगैरे लावले मंदिरावर आणि सगळीकडे विद्युत रोषणाई दिसत होती. इथे वर चढल्यावर आजूबाजूला पूर्ण जामनेर शहर दिसत होतं. तर प्राचीचे पप्पा तिला एक पायरी चढवून आणत होते. पहिल्यांदा माझ्याजवळ होती, नंतर म्हटते मी घेतो तिला. तर इकडे आलो तर सगळ्यात पहिले भाविकचं फोटोशूट झालं आमच्या, कारण इथे फोटोशूट वगैरे खूप होतात. बेबी शॉवरचे फोटोशूट, लग्नाचे, एंगेजमेंटचे आणि प्री वेडिंगचे खूप फोटोशूट होतात. आणि छान असं केलेलं आहे त्यांनी, आजूबाजूला गार्डन वगैरे. तर मंदिरामध्ये गेलो आम्ही. मंदिरही खूप सुंदर असं बांधलेलं आहे. तर एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळते इथे, कारण उंचावर असल्यामुळे एकदम शांत असं ठिकाण आहे. तर देवाला मनोभावे नमस्कार करून गेलं होतं. तर मी पण खूप दिवसापासून कुठल्या मंदिरात गेलेली नव्हती. नंतर सोनबर्डीला गेली. तर इथे त्यांनी वेगवेगळे शिवाचे अवतार असे वर पेंट केलेले, चित्र काढलेले वर छान. शिवाच्या अवतारांचं महत्त्व सांगितलं आहे महादेवांच्या. तर महादेव आपलं इष्टदेवता आहे सगळ्यांचंच, त्यामुळे महादेवाप्रती सगळ्यांचीच अशी भावना असते आपल्या हिंदू धर्मात तरी, की महादेव म्हटलं की एक म्हणजे मनाला शांती देणार एक काय नाही, आपण फक्त पाणी वाहू शकतो, नाही वाहिलं तरी मनोभावे नमस्कार केला महादेवाला तरी खूप होतं. कारण महादेवाचं आहेच की भक्ताला मनोभावे प्रार्थना केली तरी तो पावतो असं म्हणतात. तर इथे मंदिराचा आजूबाजूचा एरिया आमचा बघून झाला. साईडने गेलो होतो. तर प्राची पप्पांसोबत प्रथम आम्ही चालू होतो आमचं. नंतर आम्ही या साईडला फोटो वगैरे काढले बघून झाल्यावर. इथे समीक्षा, भाविक, प्राचीचं चालू होतं व्हिडिओ बनवायचं. इकडे चालू होतं अंकिता आणि दिलीपचं फोटो काढायचं, कारण फोटो काढण्यासाठी एकदम छान अशी जागा आहे. आणि रात्रीही आणि दिवसाही बघू शकतो जामनेर नगरीचा अद्भुत असा नजारा. तर खूप वर्षांनी जामनेरला जायचा योग आला होता आता, कारण कॉलेजला जात होतो तेव्हा गेलो होतो, पण तेव्हा मला सोनबर्डी वगैरे काही माहीत नव्हतं एवढ्या वर्षापूर्वी. तर इथे हे कारंजे वगैरे चालू झाले रंगीत, त्यामुळे बघायला मजा येते लहान मुलांना वगैरे. आणि इथेच त्यांनी बगीचा पण केला आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा पण केली आहे. तर आम्ही निघालो आता बगीच्याकडे. तिथून उतरलो मग गाडीतून, बगीचात गेलो होतो, कारण मुलांना खेळण्यासाठी चांगली जागा वगैरे आहे. तर परत इथे बगीच्याची इथे गाडी पार्क केली. नंतर मग आम्ही गेलो होतो प्राचीच्या पेपरांसाठी गेलो होतो गावाला. तर खूप दिवस गावाला होतो, तेव्हापासून चालू होतं जायचं. तर घरी येण्याच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो, कारण जायला जमतच नव्हतं संध्याकाळचं म्हणून. तर
छान असं सजवलेलं आहे सगळीकडे, बसण्यासाठी जागा वगैरे केली बगीच्यामध्ये आणि मध्ये तलाव आहे, तलावामध्ये कारंजे त्यांनी टाकलेले आहे. तर हे बघण्यासाठी खूप दुरून दुरून लोक वगैरे येतात. रील्स वगैरे तर खूपच बनवतात इथे. आणि झोका म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतो, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत. इथे दिलीप आणि मी बसली होती झोक्यावर, कारण सगळ्यांनाच झोका आवडतो. नंतर प्राचीचे पप्पा आणि प्रथम बसला होता, प्रथमचे पप्पा आणि प्रथम. तर असेच आमचे व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून काहीतरी प्रतिक्रिया कळवा. तर इथे भाविक आणि समीक्षा इथे घसरगुंडीवर खेळले थोडा वेळ, बगीचात खेळले मुलं थोडा वेळ, कारण आहे छान छान खेळणे खेळायला मुलांसाठी. भरपूर प्रकारचे खेळणे वगैरे ठेवलेले त्यांनी इथे. पण आम्हाला रात्र झाली होती म्हणून आम्ही जास्त वेळ काही बगीच्यामध्ये थांबलो नाही, कारण घरूनच उशीर झाला होता. तर उत्तम पद्धतीने असं इथे केलेलं आहे त्यांनी. एक पिकनिक स्पॉट्स म्हणू शकतो आपण इथे याला. दिवसाही जाऊ शकतो आणि रात्रीही जाऊ शकतो. तर आता आम्ही निघालो आहे बगीच्यातून घरी जाण्यासाठी. तर इथेच आम्ही थकून गेलो होतो, कारण थोडंशी चढण आहे वर मंदिरावर पण जायला आणि इथून पण. तर डायरेक्ट आता गाड्या जातात वर, पण पहिले पायीच जात होते वाटतं. जर आपण बसनी वगैरे गेलो तर आपल्याला पायीच जावं लागतं वर, किंवा ॲटो वगैरे करून आपण जाऊ शकतो. तर आम्ही आता इथे बसलो आहे सगळे गाडीत, मग निघालो होतो इथून घरी. तर इथे थांबलो होतो आम्ही एका ठिकाणी मध्ये. आम्हाला हॉटेलवर जेवायचं होतं म्हणून, पण मग तिथे जे पाहिजे होतं ते नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्ट पौरला गेल्यावर पौरच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. जाताना आम्हाला तिथेच उशीर होऊन गेला होता जामनेरमधून निघायला. आणि जामनेरला ज्या हॉटेलला विचारलं तिथे आम्हाला पाहिजे होतं ते नव्हतं, चायनीज हॉटेल होतं, त्यामुळे नाही म्हटलं होतं खायचं. मग आम्ही सरळ निघालो घरी. बघू शकतो रात्रीची वेळ आहे. आणि इथून मग आम्ही पौरच्या एक निवांत हॉटेल म्हणून आहे जामनेर पौर रोडवर. तर छान होतं जेवण वगैरे, शुद्ध शाकाहारी आहे. मग त्यांनी सगळ्यांची बसण्याची वगैरे व्यवस्था केली. याआधी आम्ही एक अजिंक्य हॉटेलमध्ये गेलो होतो पौरच्या, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तिथे पण छान चव असते भाज्यांची वगैरे. तर इथे सगळेजण बसलो होतो, कारण आम्ही जास्त जण होतो, 8-9 जण होतो जवळपास. त्यामुळे वेळ लागला ऑर्डर वगैरे यायला. मग नंतर जेवण वगैरे झाली, नंतर घरी निघलो आम्ही. कधीतरी गेलो बाहेर तर छान वाटतं. आणि आम्हाला किती दिवसापासून असं सोनबर्डीला जायचं होतं, ते नाईट शो बघायला. त्यामुळे आम्ही गेलो होतो. तर अंकिता म्हणत होती दिलीपला, तिथे ताई जाईल म्हणे घरी उद्या, तरी पण तुम्ही नेत नाही. तेव्हा आम्ही अर्जंट निघालो जायला. येण्याच्या आदल्या दिवशी रात्री गेलो होतो घरी. तर जेवण वगैरे छान होतं तिथेही. काय बाहेर गेलं की त्याच भाज्या, तीच ग्रेव्ही, फक्त वेगळं टाकलेलं असतं. नंतर ताक वगैरे घेतलं आणि छान आमची सोनबर्डीची ट्रिप झाली. तर आता इथे जामनेरला भरपूर कॉलेज आहे, जामनेरचे मुलं मुली सगळेच तर तिथे सोनबर्डीवरच जातात, कारण तोच स्पॉट बघण्यासारखा आहे जामनेरचा. म्हणजे जामनेर शहराजवळचा आणि जळगाव जिल्ह्यातलाही म्हटला तरी छान वाटतं असं म्हणायला. आणि आमच्या गावाजवळच, त्याच्यामुळे आमचं कॉलेज वगैरे इकडेच होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. तर आता पोचलो आहे आम्ही आमच्या पहूर गावामध्ये, घरी आलो. घरी आईदादा होते, आईदादांचं जेवण वगैरे झालं. नंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी घरी यायला निघालो. थँक्यू. श्री स्वामी समर्थ फोटो वगैरे काढले आणि ते टाकले शेवटी.